युक्रेनचा रशियाला ऑपरेशन स्पायडर वेबनं दणका। युक्रेनकडून रशियाच्या अंतर्गत भागात ड्रोन हल्ले, रशियाच्या हवाई तळांची नासधूस, विमानं उद्ध्वस्त। रशियाकडून युक्रेनवर जोरदार ड्रोनचे प्रतिहल्ले, चवताळलेल्या रशियाच्या हल्ल्यांना अधिक धार। युक्रेनचा रशियावर पुन्हा घणाघात, क्रिमिया रशियाचा संपर्कच तोडला, वॉटर बॉम्बनं पूलच उडवला। रशिया युक्रेन युद्धभूमी 3 वर्षांनंतरही धुमसतेच आहे। खरं म्हणजे मे महिन्यापासून दोन्ही शत्रू पहिल्यांदाच वाटाघाटींसाठी आमने सामने आले। एकमेकांचे युद्ध कैदी, बंदी झालेले नागरिक, लहान मुलं यांना सोडण्यावर एकमतही झालं। त्या अटींचं पालन दोघांनीही केलं। जगाला वाटलं झालं, युद्ध संपणार, 3 वर्षांचा नरसंहार थांबणार। मात्र झालं उलटच। एकीकडे हल्ले सुरू असतानाच युरोपीय देशांनी युक्रेनचा शस्त्रपुरवठा वाढवला, युक्रेनवरील शस्त्र वापरांचे ठराविक निर्बंध उठवले आणि 31 मे रोजी युक्रेननं ऑपरेशन स्पायडर वेब राबवत रशियाला आजवरचा जोरदार झटका दिला। रशियाच्या अंतर्गत भागात म्हणजे थेट 4000 किलोमीटर आत घुसून युक्रेननं रशियाच्या हवाई तळांवर ड्रोन हल्ले केले, 40 विमानं उद्ध्वस्त केली, सुमारे $7 अब्ज नुकसान केलं। अर्थात यावर शांत होईल तो रशिया कुठला? रशियानेही युक्रेनवर ड्रोन हल्ले चढवले। खरं म्हणजे अगदी वाटाघाटीची पहिली बैठक पार पडली तरी रशियानं काही हल्ले थांबवले नव्हते। युक्रेन तोपर्यंत केवळ डिफेन्सिव्ह मोडमध्येच होता, म्हणजे झालेले हल्ले परतवून लावणं, युद्धभूमीजवळच्या रशियन भागांवर हल्ले करणं इतपतच युक्रेनचे हल्ले मर्यादित होते। मात्र 31 मे रोजी युक्रेननं युद्धात पुढची आक्रमक चाल खेळली आणि रशिया चवताळला। रशियाने युक्रेनच्या खार्किव्ह, सुमी या क्षेत्रांवर ड्रोन, मिसाईल हल्ले केले। युक्रेननेही त्याला जोरदार उत्तर दिलं, ते क्रिमिया रशिया यांना जोडणारा पूल वॉटर बॉम्बनं उडवून। 2014 पासून क्रिमिया रशियाच्या ताब्यात आहे। त्याच क्रिमियावर युक्रेननं हल्ला चढवला आणि पुन्हा रशियाला डिवचलं। यावर मंगळवारीच रशियानं पुन्हा एकदा युक्रेनवर जोरदार हल्ले केले। गेल्या 24 तासात रशियाने युक्रेनच्या खार्किव्ह, सुमी, डोनेत्स्क, झापोरिझिया या प्रदेशांवर हल्ले केले। यात सुमीमधील एका वसाहतीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा रशियानं केलाय, तर युक्रेनचे अनेक हल्ले परतवून लावल्याचा दावाही रशियन संरक्षण मंत्रालयानं केलाय। रशियन हवाई दलानं युक्रेनचे 2 HIMARS रॉकेट आणि 199 फिक्स्ड विंग ड्रोन पाडले, तर युक्रेनमधील एका इलेक्ट्रॉनिक कारखान्यावर हल्ला करण्यात आला। तसंच ड्रोन उत्पादन कंपनी आणि गोदामही उद्ध्वस्त करण्यात आली। मंगळवारी हल्ले होताच पुन्हा एकदा युक्रेनियन राजधानी कीव्ह युद्ध सायरन्सनी हादरून गेली, तर मंगळवार आणि बुधवार पहाटेही हे हल्ले सुरूच राहिले। 9 ड्रोन आणि 2 मिसाईलद्वारे हल्ले करण्यात आले। यात एक व्यक्ती जखमी झाला, तर काही दुकानांसह एका इमारतीचं नुकसान झालं। सुमीमध्ये रशियन ड्रोन हल्ल्यात 1 जण जखमी झाल्याची माहिती आहे, तर 10 घरांना आगी लागल्या। ओडिसामध्ये रशियन ड्रोन हल्ल्यात 1 जण जखमी झालाय। रात्रभरात रशियानं 95 ड्रोनसह हल्ला केल्याचा दावा युक्रेननं केलाय, तर त्यातील 36 ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले आणि 25 ड्रोन भरकटले किंवा निकामी झाले, अशी माहिती युक्रेननं दिली आहे। एकूणच रशिया युक्रेन युद्ध हे अद्याप शमणार नाही असंच दिसतंय। यात राजनैतिक आणि लष्करी रणनीतींचा आता खरा कस लागणार आहे, कारण वाटाघाटी सुरू झाल्या असल्या तरी त्यात युद्धविरामाबाबत दोघांचंही एकमत होत नाहीये। तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये झालेल्या दोन्ही वाटाघाटी जेमतेम 2 तास चालल्या, मात्र युद्धविरामासाठी आवश्यक इच्छा, बातचीत याचा त्या वाटाघाटींमध्ये अभावच दिसला। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।